मनीषा पवार यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं कौतुक करावं. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री राम समर्थ, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, श्री स्वामी समर्थ, सर्वांचे सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर, माझे अत्यंत प्रिय गुरु शंकर महाराज, अशा सर्व सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन नर्मदा मैयाचा गजर आपण सगळेजण तीनदा करूया. बोला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काल 11 फेब्रुवारी रोजी ओम सद्गुरू प्रतिष्ठान या स्थानावर स्वामींच्या पादुका स्थापन झाल्या. त्याला 42 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने गाणगापूर यात्रा महोत्सवामध्ये माझ्या आधी जे जे महान वक्ते येऊन गेले, विद्वान येऊन गेले, मोठमोठे सत्पुरुष येऊन गेले, उदाहरणार्थ परमपूज्य बाबासाहेब तराणेकर किंवा आपले शरद जोशी महाराज, त्यांच्या मांदियाळीत इथे मला बसण्याचं भाग्य लाभावं एवढी माझी योग्यता नक्कीच नाही, याची मला जाणीव आहे. हेमंत दादांना मोठमोठ्या व्यक्तींचे परिचय करून देण्याची सवय आहे. प्रत्यक्ष भाऊ महाराजांना जे पुरस्कार मिळाले, नानासाहेब पेशवे पुरस्कार, तेच बाबासाहेब आणि शरद महाराज यांना सुद्धा मिळाले. योग चूडामणी आणि ज्यांच्या पुरस्कारांची यादी वाचायची तर नुसती यादी वाचायलाच 5 मिनिटं लागतील, असे वक्ते यांनी हे व्यासपीठ भूषवलेलं असताना माझ्यासारख्या एखाद्या साध्या सुध्या व्यक्तीला, साध्या सुध्या गृहिणीला इथे बोलवण्यात आलं, ते मला असं वाटतं की श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि नर्मदा मैया यांच्याच कृपेमुळे. प्रेक्षकांमध्ये सुद्धा अनेक उच्च कोटीचे साधक बसलेले आहेत, ज्यांनी एकच नाही तर अनेक परिक्रमा केलेल्या असतील. अशांसमोर मी माझ्या परिक्रमेचे अनुभव सांगणे म्हणजे अतिशय धाडसाचंच काम आहे. नर्मदा मैयाची महती आत्ताच आपल्याला हेमंतदादांनी इतकी विस्तृतपणे सांगितली की आता ती पुन्हा सांगण्याचं धाडस मी करत नाही. तिच्या तीरावर अनेक साधू महात्मे, संत महात्मे, सत्पुरुष, सद्गुरू, गुरुवर्य यांनी परिक्रमाही केल्या आणि तपश्चर्याही केली. माझं दैवत श्री रामचंद्र यांनी सुद्धा रावण हत्येचं पातक दूर होण्यासाठी नर्मदा तीरी तपश्चर्या केली होती असं सांगतात. इतक्या थोरा मोठ्यांच्या सहवासाने आणि सान्निध्याने जी मंडित आहे, अशा नर्मदा मैयाचा कणभर सहवास मला लाभला आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की तो सहवास कणभर जरी असला तरी त्याची पुण्याई बघा किती थोर आहे की आज तुमच्यासारख्या श्रोतृवृंदासमोर बसून मी माझे 4 बोबडे बोल मांडणार आहे. कसं असतं ना की आई बाळाला काही ना काही बोलायला शिकवत असते आणि 4 पाहुणे आले की बाळाला कौतुकाने पुढे करून म्हणते की आता जे मी शिकवलंय ते बोलून दाखव, आणि बाळ ते बोलून दाखवतं.
तेव्हा शिकवणारी ही तीच असते आणि समोरून बघणारी देखील तीच असते. आज तीच भावना माझ्या मनात आहे की नर्मदा मैयाच माझ्या मुखातून तुमच्यासाठी बोलणार आहे आणि माझ्यासाठी माझ्या समोर बसून ती ऐकणार आहे. त्यामुळे समोर बसलेल्या नर्मदा मैयेला मनोभावे वंदन करते. इतके महान व्यक्ती, वक्ते, विद्वान इथे येऊन गेलेले असताना हेमंतदादांना माझा परिचय करून द्यायला सुद्धा फारसं काही नव्हतं. तरी सुद्धा मी आज इथे बसलीये. त्याचं काय बरं कारण असावं असा माझ्या मनाने विचार केला. तेव्हा एकच उक्ती मला आठवली की ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या शिरावर कृपाहस्त ठेवल्यावर तो सुद्धा वेदघोष करायला लागला. मग सद्गुरूंची कृपा तशीच माझ्यावर व्हावी आणि माझ्या मुखातून निघालेले 4 बोबडे बोल श्रोत्यांना अपार संतोष देऊन जावेत, हीच माझी सद्गुरु चरणी प्रार्थना आणि नर्मदा मैयाला सांगणं की तिने मला सांभाळून घ्यावं. नर्मदा परिक्रमा शास्त्रशुद्धरित्या करतात ती 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस. मी तर काही तशी परिक्रमा केली नाही. मी बसनी परिक्रमा केली आणि ती देखील 10 वर्षांपूर्वी. पण परिक्रमेमध्ये जे पायी परिक्रमा करतात त्यांना एक ओळखपत्र घ्यावं लागतं परिक्रमेच्या सुरुवातीला आणि त्याच्यावर गावोगावचे शिक्के मारून घ्यावे लागतात की परिक्रमावासी इथून गेले. मी अर्थातच पायी परिक्रमा केलेली नसल्यामुळे माझ्याकडे तसं कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र नाही. पण 20 दिवसाच्या प्रवासात त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर मैयांनी जे जे अनुभवांचे शिक्के माझ्या हृदयपटलावर मारले, उमटवले, ते अजूनही पुसट झालेले नाही. आणि आज तेच शिक्के, तेच नर्मदा मैयाचे अनुभव मी तुमच्या समोर प्रांजळपणे मांडणार आहे. फार मोठी कोणी साधक मी नाही, पण कदाचित मैयाचा आणि स्वामींचा कदाचित हाच उद्देश असू शकेल की साध्या सुध्या व्यक्ती सुद्धा परिक्रमा करू शकतात आणि त्यासाठी खूप मोठं साधक असण्याची गरज नाही. आणि नर्मदा मैयाचं जे प्रेम आहे ते सगळ्यांवरती अपार हस्तानी लुटत असते. आज 10 वर्ष झाली तरी सुद्धा तिने आज मला इथे बसण्याचं भाग्य दिलं. हा क्षण मी तिच्या प्रेमाची साक्ष मानते. तेव्हा पुन्हा एकदा आपण नर्मदा मैयाचा गजर करूया. आणि जरी प्रवचनकार असं पत्रिकेवर छापलेलं असलं तरी मी कोणतीही प्रवचनकार नाही याची मला नम्र जाणीव आहे. तर साध्या सुध्या स्नेहाचे हे साधे सुधे बोल आपण सगळ्यांनी गोड मानून घ्यावेत अशी मी आपल्याला नम्र विनंती करते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. एकदा असं झालं की गंगा मैया आणि नर्मदा मैया या दोघीही तपश्चर्या करत होत्या शंकर भगवानांची. तेव्हा गंगा मैयावर शंकर भगवान प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले की तुला काय वर हवा. तेव्हा गंगा मैया म्हणाली की मला तुमच्यात समाविष्ट करून घ्या. तेव्हा शंकर भगवानांच्या जटेत तिला स्थान मिळालं. पुढे नर्मदा मैयावर जेव्हा शंकर भगवान प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी तिला विचारलं की तुला कोणता वर हवा. तेव्हा ती म्हणाली की तुमच्या पंचायतनासह तुम्ही माझ्यात सामावून जा. आणि त्यांनी तिलाही तसा वर दिला. आणि तेव्हापासून नर्मदा मैया ही अतिशय पूजनीय झाली, कारण तिच्या नर्मदेच्या पात्रात सापडलेला कोणताही पाषाण हा प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय शिवलिंग म्हणून मान्यता पावू लागला. त्याच्यात मिळालेला कोणताही लाल रंगाचा गोटा हा नर्मदेतला गणेश म्हणून त्याला मान्यता मिळू लागली. ही एकमेव नदी आहे की जिची परिक्रमा केली जाते. 3 राज्यातून म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्याच्यातून 3600 किलोमीटरची ही परिक्रमा आहे. परिक्रमा ह्याचा अर्थ बहुतेक जणांना माहीत असेल, प्रदक्षिणा. एका ठिकाणाहून सुरुवात करून पुन्हा त्याच ठिकाणी येणं याला परिक्रमा म्हणतात.
बघायला गेलं तर नर्मदा परिक्रमा ही एक प्रतिकात्मक परिक्रमा आहे, नाही का? आपण सुद्धा सगळेजण जन्म घेतो, शिक्षण घेतो, नोकरी करतो, लग्न, मुलं बाळ, नंतर मुलाबाळांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांना मुलं बाळ, याच्यातच आपण धन्यता मानत असतो आणि हीच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असं आपल्याला वाटत असतं. बहुतांशी लोक ह्यासाठीच आपला जन्म आहे असं मानत असतात. परंतु मनुष्य देह मिळणं हे भाग्य, मनुष्य देहाचं प्रयोजन काय हे जाणण्याची उत्सुकता निर्माण होणं हे अहोभाग्य, आणि तशी जिज्ञासा निर्माण झाल्यावर सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि गुरुकृपा लाभणं हे महत्भाग्य. पण याची आपल्या बहुतेकांना जाणीव नसते आणि त्याच चाकोरीत आपण फिरत असतो. आपण कशासाठी इथे आलेलो आहोत पृथ्वी तलावर हे जाणण्याचा प्रवास हा कळेपर्यंत आपल्या सुद्धा 84 लाख परिक्रमा होतच असतात, नाही का? तुम्ही सहमत असाल या गोष्टीशी. तर परिक्रमा, नर्मदा परिक्रमा केल्याने मोक्ष मिळतो, तिच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मोक्ष मिळतो असं मानलं जातं. ह्यामुळे नर्मदा परिक्रमा अतिशय पुण्यदायिनी अशी मानली गेलेली आहे. आपण जीवनात नेहमी काही ना काहीतरी उद्देश समोर ठेवून आपण जगत असतो. माझ्या जीवनाला तसा काहीही उद्देश नव्हता. माझी पहिली आठवण आहे, स्वतःची पहिली आठवण, ती म्हणजे माझे वडील नाशिकला एसटी मध्ये नोकरी करत असताना तिथे एसटी डेपो मध्ये एक दत्त मंदिर होतं. मी तेव्हा 2-3 वर्षाची असेल, काही समजण्याचं सुद्धा वय नव्हतं, पण तरीही माझी पहिली आठवण हीच आहे की दत्तगुरूंसमोर उभं राहून मी त्यांना म्हणाले की देवा मला चांगला नवरा आणि 2 मुलं. ही मागणी कुठून आली, ही इच्छा कुठून आली ह्याची मला कल्पना नाही, पण सांगायचं म्हणजे इतकी साधीसुधी जीवनाबद्दलची माझी कल्पना होती की चांगला नवरा आणि 2 मुलं. त्याप्रमाणे देवानी माझी मागणी पूर्ण केली. अतिशय चांगला नवरा, ज्याला इंग्रजीमध्ये सोलमेट म्हणतात किंवा मराठीत ज्याला आपण प्राणसखा म्हणतो, असा नवरा मला देवानी दिला, ज्यांनी नितांत प्रेम माझ्यावर, माझ्या मुलांवर केलं. त्यामुळे माझा संसार अतिशय सुखाने चाललेला होता. नसला तरी चालेल हो. आता सर्वसामान्य गृहिणी आपल्या सुखी संसारासाठी, मुलाबाळांसाठी जे जे करत असते, व्रत वैकल्य करणं, सणवार करणं, पारायण करणं, सप्ताह करणं, ते सगळं मी करत होते. आणि जीवन ज्याला सुखात चाललंय म्हणतात तसंच माझं जीवन चाललेलं होतं. नेहमी आपल्या मनासारखं जेव्हा घडत असतो तेव्हा आपल्याला नक्कीच वाटतं की माझ्यावर देवाची भरभरून कृपा आहे बरं का. पण होत्याचं नव्हतं करूनही बापरे देवाची माझ्यावर केवढी मोठी कृपा आहे असं वाटण्याची किमया फक्त देवच करू शकतो. माझ्याही आयुष्यात तसा अनुभव आला. भक्तिसागरात डुंबणारी मी बंगलोरला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात गेलेली असताना 2012 साली अचानक माझा नवरा, ज्याचं नाव विहंग होतं, तो देवानी त्याच्या घरी नेला. क्षणात माझी दुनिया होत्याची नव्हती झाली. मी नोकरी करत नव्हते, माझी मुलं 10वी-12वीला होती. आणि जेव्हा आपण भक्ती करत असतो तेव्हा आपल्याला वाटत असतं की माझ्या आयुष्यात असं काही घडणारच नाही का. विश्वासच बसत नव्हता की हे असं काही माझ्या आयुष्यात घडलंय. माझा नवरा इतक्या हळव्या मनाचा होता की आमच्या गॅलरीमध्ये चिमण्यांची घरटी, स्पॅरो शेल्टर्स होती, त्याच्यात चिमण्या पिल्लं द्यायच्या. एकदा एक पिल्लू उडायच्या बेतात असताना एका कावळ्याने झडप घालून ते पिल्लू पळवलं. तेव्हा माझा नवरा इतका हळहळला की तो सतत विचार करायचा की असं पुन्हा होऊ नये म्हणून मला काय करता येईल. गॅलरीतल्या चिमणीच्या पिल्लांसाठी सुद्धा इतकं हळवं होणारा आमच्या पिल्लांना मात्र असं एका क्षणात सोडून पोरकं करून जाऊ शकेल ही कल्पनाच मी कधी करू शकले नव्हते. परंतु
सद्गुरूंनी मला वाऱ्यावर सोडलं नव्हतं. माझ्या पायाखालची फांदी जरी त्यांनी काढून घेतली होती तरी कदाचित ती हीच जाणवून देण्यासाठी की खरा आधार वेगळा असतो. तुझ्या पंखात जे बळ आहे त्याने तू भरारी मारायला हवीस, हेच दाखवण्यासाठी कदाचित सद्गुरूंनी हा क्षण माझ्या जीवनामध्ये आणला. त्याच्यानंतर मला नोकरी करणं अपरिहार्य होतं, जी की मला अजिबातच करायला आवडत नव्हती. मला मनापासून लहानपणापासून नोकरी करण्याची अतिशय नावड होती. त्यामुळे नोकरीमध्ये माझी खूपच घुसमट व्हायची आणि कधी एकदा मी इथून सुटते असं मला व्हायचं. परंतु प्रतिकूल परिस्थितीत आपण देवाच्या जितकं जवळ जातो तितकं कदाचित अनुकूल परिस्थितीत जात नाही. मी रोज स्वामींना प्रार्थना करायचे, अगदी पोट पिळवटून, की तुम्हीच बघा काय ते. आणि रोज एक एक दिवस मी त्यांच्या स्वामी जणू काही मला सांगायचे की तू माझी नोकरी करतीस, असं समजून तू कर. आणि तशा तऱ्हेने मी एक एक दिवस नोकरीचा कंठत होते. त्या घुसमटीवर उपाय म्हणून स्वामींनी मला सदर लेखनाचा मार्ग दाखवला. माझ्यातली लेखिका त्यांनी लिहिती केली आणि 1.25 वर्ष मासिकाच्या वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीत मनाची गुंतीमध्ये माझे लेख येत गेले. आणि माझ्या नवऱ्याचा जर तो असता तर जो 50वा वाढदिवस झाला असता, त्याला माझी अशी भेट देण्यासाठी म्हणून 50 लेखांचं संकलन असं गुलमोहर नावाचं पुस्तक मी प्रकाशित करू शकले. सगळं काही अनुकूल असतं तेव्हा आपल्याला वाटतं की हा, आता आपण सगळं करू शकतो, असा आपल्याला विश्वास असतो. घटना आपल्याला कधी कधी प्रतिकूल वाटतात, पण आपण त्या त्या क्षणापुरतं त्या क्षणांना लेबल लावत असतो की ही चांगली घटना आहे आणि ही वाईट घटना आहे. जेव्हा आपण मागे वळून बघतो, जसं की आज 10 वर्षांनी वळून मी माझ्या परिक्रमेकडे बघतेय, तेव्हा तसं वळून बघताना आपल्याला जाणवतं की आज हा क्षण माझ्या जीवनात आणण्यासाठी देवाचं प्लॅनिंग किती आधीपासून तयार झालेलं होतं, किती आधीपासून तो प्लॅनिंग करत होता. आणि त्या क्षणाची आखणी होत असते, त्याची जाणीव आपल्याला त्या क्षणी नसते. माझे वडील ICU मध्ये व्हेंटिलेटरवर होते आणि अतिशय काळजीचा काळ होता. मी ते व्हेंटिलेटर मध्ये असताना हॉस्पिटलमध्ये राहायला जायचे. अर्थातच वडील म्हटल्यावर खूप काळजी आणि चिंता वाटायची की कसं होणार. बाबांनी त्यांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये जे सामान नेलेलं होतं त्याच्यामध्ये लिमये यांचं हर नर्मदे पुस्तक होतं. मी अगदी सहज विरंगुळा म्हणून ते पुस्तक वाचायला घेतलं. मला काही कल्पना नव्हती. अगदी प्रवास वर्णन आणि टाइमपास ज्याला म्हणतो म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतलं. पण आज मला असं वाटतं की शब्दरूपातून सुद्धा वाहणाऱ्या नर्मदे मैयेमध्ये इतकं चैतन्य होतं की ते बीज तेव्हा माझ्या मनात पेरलं गेलं आणि ती काळजी कुठे हद्दपार झाली ते मलाही कळलं नाही. माझे वडीलही त्या जीवावरच्या दुखण्यातनं बरे झाले. तरी देखील परिक्रमा आपण करावी किंवा करतात अशी काहीच अटकळ माझ्या मनामध्ये नव्हती. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्स घेत असताना एका बॅचने मला जगन्नाथ कुंटे यांचं नर्मदे हर हर पुस्तक भेट म्हणून दिलं. आवडीचा विषय, ते पुस्तक मी वाचून काढलं आणि मग मात्र मी झपाटून गेले. त्या पुस्तकाने मला थरारून टाकलं. जगन्नाथ कुंटेंची फक्कड अवलियागिरी, त्यांचे साधनेचे अनुभव, त्यांचे नर्मदा काठचे अनुभव, असं वाटलं की डोळे मिटण्यापूर्वी एकदा तरी आपल्या हातून ही परिक्रमा घडलीच पाहिजे. पण नुसतं स्वप्नरंजन हो. कधी आपण परिक्रमा करणार ह्याची काहीच अटकळ नव्हती. कारण की सुखलोलुप स्वभाव, व्यायामाचा अभाव, चालण्याचा प्रचंड कंटाळा. आता हल्ली अनेक लोक नर्मदा परिक्रमा करतात आणि सोशल मीडियावरून त्यांचे अनुभव जगासमोर येत असतात. तेव्हा काय हो तुम्ही तयारी केली, तर सगळेजण सांगतात ना की आम्ही 20-20 किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस करायचो, आम्ही टेकड्या चढायचो, हे करायचो.
मला तर 5 पावलं चालण्याचा सुद्धा कंटाळा. त्यामुळे कधीतरी देवाने बुद्धी दिली तर आपण शिस्तबद्ध जीवन अंगीकारू, आपण चालायला सुरुवात करू, आपण फिट होऊ आणि मग आपण नर्मदा परिक्रमा करायला पात्र होऊ, असाच विचार मनात केला होता. पण आपण सगळं अनुकूल ते बघूनच पुढे पाऊल टाकतो, नाही का? साधं आपल्याला लांबचा काही प्रवास करायचा असेल, कशाला साधं पुण्याला जरी जायचं असेल तरी तिकीट आरक्षित केल्याशिवाय आपण जात नाही. पिकनिकला जायचं असलं तरी आपल्याला आधी रिसॉर्टचं बुकिंग केल्याशिवाय आपण जात नाही. अशी प्रत्येक गोष्टीची खात्री, निश्चिंतता आणि आपला कंट्रोल प्रत्येक गोष्टीवर आपल्याला हवा असतो. आणि नर्मदा मैयाला मला दाखवून द्यायचं होतं कदाचित की सगळं काही प्रतिकूल असलं तरीही तुझी परिक्रमा घडू शकते. मी कुठलीच कल्पना केली नव्हती. विहंग गेल्यानंतर मला बँकेत नोकरी मिळाली. प्रोबेशनचं 1 वर्ष संपलं. माझी मुलं तोपर्यंत 10वी-12वीतून 12वी आणि फायनल इयरला गेलेली होती. म्हणजे सामाजिकदृष्ट्या साधारणपणे ऑफिसमधल्या सगळ्या बायका खास सुट्ट्या घेऊन मुलांच्या परीक्षेच्या वेळेला तिथे हजर राहतात. नुकतंच माझं गुलमोहर या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं. त्याचाही भरपूर खर्च झालेला होता. आर्थिक बाजूही थोडीशी कमकुवत होती. मुलं पण अशा महत्वाच्या वर्षांना होती. रजेचे तर वांदेच होते. पण अशा ह्याच्यात नर्मदा मैयानी मला जोरदार हाक मारली. आमच्या इथे भुईगावला स्वामी समर्थांचा मठ आहे. तिथे मी दर्शनाला गेलेली असताना कधीतरी अभिषेक केल्यावर त्यांनी दूरध्वनी क्रमांक टिपून घेतलेला असेल, त्याच्यावर मठात वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमांची सूचना येत असत. पण म्हणून काही मी नेहमी त्या कार्यक्रमांना जात असे किंवा स्वामींची मी फार मोठी भक्त होते किंवा स्वामींविषयी मला खूप माहिती होती असं काहीच नव्हतं. पण नर्मदा मैयानी हाक मारली ती मात्र मला या मठाच्या माध्यमातून. लंच ब्रेकमध्ये मेसेज SMS आला की बसनी नर्मदा परिक्रमा शेवटच्या 7 सीट्स बाकी. असं म्हटल्यावर मागचा पुढचा कोणताही विचार न करता मी लंच ब्रेकमध्ये भुईगावला गेले. रजेचे इतके वांदे असणार होते हे मला माहिती होतं. घरची परिस्थिती, मुलं एकटीच होती, कोणीच बघायला नव्हतं त्यांना. आर्थिक परिस्थिती सुद्धा अशी नव्हती की जेवढे पैसे परिक्रमेचे भरायला लागतील तेवढे माझ्याकडे भरपूर होते, अशातलाही काही भाग नव्हता. पण मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी गेले आणि संदीप दादा म्हात्रे जे भुईगाव मठाचे संस्थापक आहेत त्यांना म्हटलं, दादा, त्यांची माझी तेव्हा एवढी फारसा परिचय नव्हता. मी त्यांना म्हटलं, दादा, मला येण्याची इच्छा आहे, रजा मिळेल किंवा नाही ते मला काहीच माहिती नाही. ते म्हणाले, आधी तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या. आणि मी स्वामींच्या दर्शनाला गेले आणि अनाहूतपणे काहीही परिचय नसताना तिथल्या पुजाऱ्यांनी स्वामींच्या गळ्यातली सोनटक्क्याची माळ आणि श्रीफळ माझ्या हातात दिलं. मी हा स्वामींनी दिलेला कौलच समजला आणि अवखळ मुलीसारखी नाचतच बाहेर येऊन मी पहिले नर्मदा परिक्रमेचे टोकनचे जे पैसे होते ते मी भरले. त्याच्यानंतर दिवस उलटत गेले. 4 जानेवारीला आमची परिक्रमा सुरू होणार होती, 4 जानेवारी 2015. त्याच्या आधी अचानक माझ्या घरातल्या सर्व वस्तूंनी बिघडायचाच वसा घेतला. छोट्यात छोट्या गोष्टींपासून ते चांगला दणदणीत दुरुस्तीला खर्च येणाऱ्या मोठमोठ्या वस्तू हे एका पाठोपाठ इतक्या बिघडायला लागल्या की नंतर तर मला आश्चर्य सोडून गंमत वाटायला लागली. अरे वा, ही पण बिघडली, ही पण बिघडली, ही पण बिघडली, आता हीच फक्त बाकी आहे. नंतर माझ्या असं मनात आलं की आपण बसनी परिक्रमा करणार आहोत. शूलपाणीश्वराच्या जंगलात मामा परिक्रमावासियांना लुटतात, त्यांच्या सगळं काढून घेतात, त्यांच्या जवळच्या वस्तू. का? नर्मदा मैयानी त्यांना तसा हक्क दिलाय की या भौतिक वस्तूंमधली आसक्ती आपली सुटावी म्हणून ते आपल्याला लुटतात. तोच अनुभव मला नर्मदा मैया परिक्रमेला पायी न जाता आणि शूलपाणेश्वराच्या जंगलात न जाता बहुतेक माझी वस्तूंमधली आसक्ती दूर व्हावी म्हणून देत आहे, अशी मी माझ्या मनाशी खुणगाट बांधली आणि मग मला खूप त्याच्यात लुटून घेण्यात आनंद वाटायला लागला. 3 जानेवारी उजाडली.
4 जानेवारीला परिक्रमा निघणार, तरी सुद्धा माझी रजा मंजूर झालेली नव्हती. पण म्हणतात ना की एकदा ते वेड जुनून मैयाचा तुमच्या मनावर चढला की माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणीही कमावतं नाहीये, अर्थार्जन करणारं नाहीये, ह्याचा कसलाही विचार न करता मी मनोमन ठरवलं की नोकरीवरून काढून टाकलं तरी बेहतर, नोकरी सोडावी लागली तरी चालेल, पण ह्या वेळेला मी परिक्रमा करणार म्हणजे करणारच. आणि अखेरच्या क्षणी माझी रजा मंजूर झाली. आम्ही 4 जानेवारीला परिक्रमेला सुरुवात करणार होतो. आज त्या परिक्रमेतले माझी सहपरिक्रमावासी स्मिता विश्वासराव पण इथे आलेली आहे. तर संदीप दादांनी बसून आम्हाला सांगितलं की जरी परिक्रमा बसनी असली तरी पूर्ण 3600 किलोमीटर परिक्रमा आपण करणार आहोत. 2x2 लक्झरी बसनी करणार आहोत, संकल्पपूर्वक करणार आहोत. आपल्या बरोबर नर्मदा जलाची बाटली आपण सदैव उजवीकडे ठेवून आपण परिक्रमा करणार आहोत. रोज नर्मदा मैयाची आरती, अष्टक, गायत्री हे सगळं आपण सामूहिकपणे म्हणणार आहोत. आणि परिक्रमेचा जो रूट असतो त्याच याने आपण करणार आहोत. जरी बसनी परिक्रमा असली तरीही स्वतःला उचलवेल अशी फक्त एकच बॅग, कपड्यांचे फक्त 5च जोड, 6वा जोड नाही. नर्मदा स्नान करताना कोणतंही रासायनिक साबण, शॅम्पू, केमिकल कुठलंही वापरायचं नाही. आणि शॉपिंग हा बायकांना आवडणारा प्रकार नाही. या सगळ्या अटी संदीप दादांनी सांगितल्या. आणि स्मिताची तर इतकी तयारी होती की ती म्हणाली असं मला तर वाटलेलं 2च जोड घ्यावे लागतील. तेव्हा मी तर तिचे म्हणजे हातच जोडले की, पण अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेल्या अटींनुसार सगळं सामान भरून आमची 4 जानेवारीला परिक्रमा सुरू झाली. आता 2x2 बस, लक्झरी बस असं बघायला खूप लक्झरियस वाटतं. आणि सुरुवातीला मला सुद्धा खूप छान वाटलं जेव्हा दिवसाचा प्रवास चालू होता आणि वेगवेगळे सहप्रवासी होते, त्यांच्याशी ओळख करून घेत, गप्पा मारत मारत. आमच्यामध्ये एक डॉक्टर प्रदीप पाठक म्हणून होते. गप्पा मारता मारता मी शेवटी त्यांच्या शेजारी जाऊन स्थिरावले. ते कीर्तन पण करायचे, व्यवसायाने डॉक्टर असले तरी. म्हणजे मैया हे घडवून आणत असते हा. कारण पाठक सरांची ओळख झाल्यामुळे पुढे माझ्या प्रमाणपत्रावर अजून 2 शिक्के पडले. तर असं प्लॅनिंग मैया करत असते, म्हणून त्यांचं नाव पण घेतलं. तर परिक्रमा बसनी सुरू झाली. आता माझी उंची बघताय तुम्ही, दिसतीये ना मी सगळ्यांना शेवटपर्यंत. म्हणजे आल्या आल्या मला असं वाटलं की हॉटेलमध्ये छोट्या मुलांसाठी जशी उशी ठेवतात खुर्चीवर, तशी बहुतेक माझ्यासाठी पण ठेवावी लागेल. तर माझी उंची अशी की माझे पाय सीटवरून जमिनीपर्यंत पोचायचे नाही, आणि रुंदी अशी की सीटवर मांडी घालून बसता येणंही मला अशक्य. त्यामुळे पाय लोंबकळत प्रवास बसनी करायचा. पहिल्याच दिवशी इतकी कसरत करावी लागली, म्हटलं बाप रे, अजून 20 दिवस असे आपल्याला काढायचे. आणि बसचं तुम्हाला माहितीये, बंद खिडक्या असल्या तरी एखादी खिडकी अशी खोडकरपणाने हळूच बारीक अशी उघडते थरथरून, आणि त्याच्यातनं गार वारा येत असतो. जानेवारीचे दिवस आणि बस आमची धावत होती रात्री, आणि मध्यरात्री एवढी थंडी पडली आणि बस एवढी प्रचंड गार पडली की काय विचारू नका. म्हणजे खरंच असं वाटलं की बाप रे, 3600 किलोमीटर प्रवास होणार का आपल्याच्याने. सकाळ झाली, आता वाटलं बस थांबेल, मग बस थांबेल. 10:30 वाजली तरी बस आपली जातेच आहे. परिक्रमेत नसलेलं एकच ठिकाण संदीप दादांनी अंतर्भूत केलेलं होतं परिक्रमेत, म्हणजे त्या प्रवासामध्ये, यात्रेमध्ये, आणि ते म्हणजे होतं उज्जैन. आता उज्जैनचा उल्लेख अशासाठी आवश्यक आहे की मैयानी 2 ठसे तिथेही माझ्या मनावर उमटवले. उज्जैनला आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा 10-10:30 वाजता पोचलो, आणि प्रवासाने खरं तर प्रचंड शिणलेलो होतो. पण माझे सगळेच सहप्रवासी एवढे उत्साही होते की सगळेजण दुपारची वाट न बघता म्हणाले चला स्नान करून आताच आपण महाकालेश्वराच्या दर्शनाला जाऊया. आणि आम्ही सगळेजण गटागटाने महाकालेश्वराच्या दर्शनाला निघालो. मला सांगायला अतिशय खेद वाटतो, कदाचित 10 वर्षात आशा आहे की परिस्थिती बदलली असेल,
पण आम्ही तरी गेलो तेव्हा ज्या गल्लीतनं गेलो तिथे नाक दाबून जावं लागत होतं, इतकी दुर्गंधी होती. आणि सगळ्याच देवस्थानांमध्ये असतं तसं तुम्ही लॉकरमध्ये तुमचे पैशाचं पाकिट म्हणा, मोबाईल ठेवा आणि मग दर्शनाला जा. तो जो मार्ग होता तिथे उंबराची असंख्य झाडं होती आणि त्याच्यावर बगळे बसलेले, त्या बगळ्यांनी सगळीकडे शिटून ठेवलेलं, सगळीकडे उंबरं पडलेली, उंबरांना असंख्य मुंग्या आणि मुंगळे लागलेले आणि तशा अवस्थेतनं देवळात जावं लागत होतं. ते बघून अतिशय उबग आला तो अशासाठी की असं वाटलं की देवस्थानं इतकी मोठी असतात, का या साध्या साध्या सुविधा सुद्धा त्यांना करता येऊ नयेत की जे भाविक येतात तिथे. तसंच महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला गेल्यावर तिथले सिक्युरिटी वाले अक्षरशः गुरं जसं म्हणजे गुरांना जसं हाकलतात तसं अक्षरशः धक्का मारूनच भाविकांना तिथून बाहेर काढत होते गाभाऱ्यातून. तेव्हा माझ्या मनात खरंच असा प्रश्न पडला की देवाजवळ ज्यांना 2 क्षण उभं राहण्याची इच्छा आहे त्यांना का नाही तसं उभं राहू देत. किती जणांना उभं राहायचं असतं, तसंही बहुतेकांना टिकमार्कच मारायची असते की आम्ही हे स्थळ बघितलं. मग त्या भक्ताला शांतपणे त्या देवतेच्या चैतन्याचा अनुभव का बरं घेऊ देत नसावेत. पण असो, अशा ठिकाणी आपलं काही चालत नाही. आम्ही देवळातून बाहेर पडलो महाकालेश्वराच्या, आणि तो मोठा प्राकार आहे, तिथे अनेक मंदिरं आहेत, अनेक शंकराचीच मंदिरं आहेत वेगवेगळ्या नावाची. महाकालेश्वराचं मंदिर सुद्धा 3 मजली मंदिर आहे. तर आता जेव्हा आपण गटाने फिरत असतो तेव्हा कुणाला हे मंदिर आवडतं, कुणाला ते मंदिर, कुणाला ह्या दुकानात काही बघायचं असतं, असं करता करता आमची थोडीशी पांगापांग झाली आणि मीही एकटी रमत गमत फिरत होते. अशा वेळेला एका देवळातल्या पुजाऱ्यांनी बेटी इधर आव असं म्हणून मला बोलवलं आणि मी गेले त्यांच्या जवळ. त्यांनी मला काही कळायच्या आतच माझ्या कपाळावर चंदनाचा पट्टा ओढला आणि संस्कृत मधून आशीर्वचन पर ते काहीतरी बोलू लागले. भर दुपारची वेळ होती, उज्जैनला अतिशय कडक ऊन होतं. त्या चंदनाच्या गारव्याने माझे डोळे आपसूक मिटले गेले. त्या क्षणभरात त्यांनी 2 त्रिशूळ आणि मध्ये ओम असा एक ठसा कुंकवानी माझ्या कपाळावर उमटवला. इतकंच नव्हे तर अखंड सौभाग्यवती भव, सदा सुहागन रहो, फुलो फलो असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. मी ज्या मनस्थितीत होते किंवा मी ज्या स्थितीमध्ये होते तिथे हा आशीर्वाद काय समजावं. मी स्तंभितच झाले की पुजाऱ्याच्या रूपात देवाने दिलेला हा आशीर्वाद समजायचा की यांचा गैरसमज झालाय असं म्हणून तो टिळा मिटवून टाकायचा. कारण आपण कुंकू कुंकू लावणं ह्याला आपण एक रूढीनुसार आपण एक त्याला विशिष्ट अर्थ दिलेला असतो. परंतु तो ठसा माझ्या कपाळावर उमटवला गेला आणि मला बुचकळ्यात टाकणारा आशीर्वाद, त्याचा उलगडा नंतर नर्मदा मैयाच करणार होती, पण ते पुढे मी तुम्हाला ओघामध्ये सांगेन. तो टिळा लावून घेऊन मी परत आले यात्री निवासात. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी साईट सीइंग केलं. मला अतिशय डोकंदुखीचा त्रास होत होता. इतकं डोकं ठणठणत होतं की मला उजेडाकडे बघवत सुद्धा नव्हतं. म्हणजे साईट सीइंगला जाऊच नाही असं वाटत होतं. पण नेहमीच आपण असं म्हणतो ना की अरे हेच करण्यासाठी तर आपण आलोय, मग आता बसून राहण्यात काय फायदा आहे. त्यामुळे बसने आम्ही सगळी स्थळं बघायला गेलो. त्याच्यात कालभैरवाचं मंदिर होतं जिथे दारूचा नैवेद्य दाखवतात. अतिशय भयप्रद चेहरा आहे कालभैरवाचा. एकदम डोळ्याच्या जागी फक्त खोबणी, नाक नाहीच आणि पसरट असे ओठ, आणि तिथे नैवेद्य म्हणून दारूच दाखवतात. तर ते पुजारी बशीमध्ये अशी दारू ओततात आणि कालभैरवाच्या ओठांना लावतात आणि ती ग्रहण होते, म्हणजे गुप्त होते बशीतून. बऱ्याच पुरातत्व शास्त्रज्ञांनी वगैरे म्हणजे सायंटिफिक रित्या ह्या चमत्काराचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं काही अजून कोणाला सापडलेलं नाही की मागून काय नळी लावली आहे का, पाईपलाईन लावली आहे का. पण असं होतं. तर हे अनेक चमत्कार आपल्या तर्काच्या बाहेरचे असतात. त्याच्यानंतर कालिदासांनी जिथे जीभ आपली छाटून अर्पण केली ते गडकालिका मंदिर, सांदीपनी ऋषींचा आश्रम, हे सगळं आम्ही बघितलं. तिथे सुद्धा असं वाटलं की तिथे एक स्टेपवेल ज्याला म्हणतात, मराठीत काय म्हणतात, पायऱ्यांची विहीर जी असते, जशी राणी की बाव आहे,
तसं तिथेही एक सुंदर विहीर होती, पण पूर्ण कचऱ्यानी आणि बाटल्यांनी भरलेली. म्हणजे खरंच असं वाटतं की एवढा प्राचीन वारसा आपल्याला लाभलेला आहे, पण आपल्याला त्याची खरंच कदर नाहीये. हे मी सगळं सांगतेय अशासाठी की परिक्रमा म्हणजे फक्त परिक्रमेचेच अनुभव असं नाही. जिथे जिथे आपण जात असतो तिथे तिथे आपल्या मनात काही ना काहीतरी उमटत असतं, काहीतरी परिवर्तन आपल्यामध्ये होत असतं. आणि तसंच ते माझ्यामध्ये सुद्धा होत होतं. पूर्ण साईट सीइंग करून आम्ही परत आलो. मध्यरात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे भस्मारती होणार होती. महाकालेश्वराची भस्मारती खूपच प्रसिद्ध आहे. आता पुन्हा डॉक्टर प्रदीप पाठक त्यांची दुसरी परिक्रमा होती, त्यामुळे त्यांना माहिती होतं की जे लवकर जाऊन नंबर लावतात त्यांना स्वहस्ताने अभिषेक करायला मिळतो. त्यामुळे आम्ही पण चलाखी करून पहाटे 2:30लाच जाऊन नंबर लावायचं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आता दिवसा इतकं कडक ऊन, तिथे रात्री इतकी थंडी पडलेली की कितीही मुरकुटी माळून कुशीवर पांघरून घेऊन ब्लँकेट ओढून स्वेटर घालून कितीही जरी तुम्ही झोपायचा प्रयत्न केला तरी थंडीने कुडकुडून झोप येत नव्हती. आता इथे बहुतेक सगळेच मुंबईकर असतील, आपल्याला 2च ऋतू माहिती आहेत की नाही, एक खूप उन्हाळा आणि एक जरा कमी उन्हाळा. तिसरा ऋतू मुंबईकरांना अनुभवासच नाही. त्यामुळे थंडीची तर मला काही सवयच नव्हती. तिथे झोपायला काही झोप येत नव्हती. तिथे मोठा एसी लावलेला होता आणि मी मनात म्हणत होते एसी लावल्याने हीटर लावायला काय जाते, हीटरची खरी इकडे गरज आहे, पण हीटर काय तिकडे नव्हता. आणि असंच तळमळत असताना जरा आता डुलकी लागेल असं वाटतानाच एकदम 2चा अलार्म वाजला की आता उठून आपल्याला दर्शनाला जाण्यासाठी तयार व्हायचं. एक क्षण असं वाटलं जाऊ दे, कुठे आता जायचं, आपण इथेच मस्तपैकी गुरफटून घेऊन झोपून जाऊ. पण मैयानी नियोजन केलेलं होतं. माझ्या खोलीमध्ये डॉक्टर विश्वाताई देशमुख होत्या. त्या म्हणाल्या, अगं स्नेहा, झोप नेहमीचीच आहे, यासाठी आली आहेस का तू इकडे? जा जा, उठ, तयार हो आणि भस्मारतीला जा. ठीक आहे म्हटलं. आता एरवी प्रसंगी म्हणजे आता प्रांजळपणे मी मान्य करते, हल्ली नाही पण पूर्वी कधी कधी आंघोळीची गोळी पण घ्यायचे. तुम्ही घेतली असेल ना प्रत्येकाने कधी ना कधीतरी, किंवा सगळे खूप थोर साधक असतील तर कदाचित नसेलही घेतली, पण मी तर घ्यायचे बाबा कधी कधी. तर असा एक मनात लबाडीचा विचार आला की जाऊ दे ना, नुसतं हातपाय तोंड धुऊया, डोक्यावर 4 थेंब शिंपडूया आणि झालं स्नान. कारण आता एवढं स्वहस्ते अभिषेक करायचा महाकालेश्वराला म्हणजे स्नान करून शुचिरभूत तर व्हायला पाहिजे की नाही. पण ही लबाडी करायला काही मन धसेना. आणि शिवाय असं वाटलं खोलीत जे जागे असतील ते बघत असतील तांब्याचा आवाज येतोय की नाही पाणी पडल्याचा. नळाचं पाणी सोडलं. तुम्हाला माहितीये लोखंडाचे नळ बाहेरच्या वातावरणानुसार किती थंड पडतात. एकदम बर्फगार पाणी. ज्या दुगड यात्री निवासात आम्ही उतरलेलो त्या बाथरूमला अशी वरती सिमेंटची जाळी होती उघडी, त्याच्यातनं मस्त गार हवा अशी येत होती, झरोक्यातनं जास्तच. आता स्नान करण्याचं संकट पडलेलं आणि जोरात एरवी आपण असं थंड पाणी चुकून जरी अंगावर पडलं तर जोरात आपण म्हणतो ना काहीतरी, म्हणजे गंगा मैया की जय किंवा नर्मदे हर, काहीतरी ते सहन करायला बोलतो. आता खोलीत बाकीचे झोपलेले आहेत म्हटल्यावर जोरात ओरडता पण येत नाही. त्यामुळे मनातल्या मनातच मी जोरात नर्मदे हर अशी हाळी घातली आणि भस्कन बर्फगार पाण्याचा तांब्या डोक्यावर उपडा केला. पूर्ण मधला जो क्षण होता पुन्हा तांब्या भरून घेण्याचा, माझ्या पूर्ण अंगभर अशी काट्यांची नक्षी आली होती. पण पुन्हा नर्मदे हर म्हटलं आणि पुन्हा दुसरा तांब्या डोक्यावर घेतला. आणि तुम्हाला सांगते, माझं दिवसभर ठणकत असलेलं डोकं, एवढ्या तासांच्या प्रवासाने अवघडलेलं शरीर, मनाला आलेली मरगळ, निरुत्साह, हे 2 तांब्यांमध्ये कुठे गायब झालं हे मलाच कळलं नाही. आणि मला असं वाटायला लागलं आता घेतच राहावं आपण पाणी. आणि भरपूर पाण्याने स्नान करून मी साडी वगैरे नेसून भस्मारतीला गेली. भस्मारतीचा हा अनुभव मैयाने असा दिला, कारण की पुढे 20 दिवस म्हणजे शेवटी जेव्हा अमरकंटकला आम्ही पोचलो तेव्हा -°C टेम्परेचर होतं, म्हणजे गाड्यांच्या टपावर बर्फाचा पातळ थर जमलेला होता. अशा टेम्परेचर मध्ये
मैयाच्या पाण्यात स्नान करायचं तर कशी स्थिती होईल हे तुम्ही कल्पना करू शकता. पण मैयाने हा पहिलाच अनुभव उज्जैनला जो दिला की त्यामुळे थंड पाण्याची भीती त्या काळापुरती तरी का होईना पण हद्दपार झाली माझ्या मनातनं. आणि आज 10 वर्षांनी जेव्हा मी या अनुभव कथनाची तयारी करत होते तेव्हा मला असं जाणवलं की जितक्या वेळेला नर्मदा स्नान झालं त्या परिक्रमेत तितक्या वेळा मैयाने मला वेगवेगळा अनुभव त्यावेळेला दिलेला आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की ती घटना जेव्हा घडत असते तेव्हा त्याचं आपल्याला महत्व कळत नसतं. अनेक वर्षांनी जेव्हा आपण त्याच्याकडे मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला त्याची महती कळते. तर वेगवेगळे नर्मदा स्नानाचे आलेले अनुभव मी ओघामध्ये आपल्याला सांगेनच. तर असं हे पहिलं उज्जैनचं आमचं स्नान झालं. भस्मारती अटेंड केली आणि त्याच्यानंतर आम्ही ओंकारेश्वरला प्रस्थान केलं. आता ओंकारेश्वर पासून आमची परिक्रमा सुरू होणार होती. आता एकदा परिक्रमा तुम्ही सुरू केली की नर्मदा कुठेही ओलांडता येत नाही. पण आम्ही दुसऱ्या दिवशी संकल्प घेणार होतो त्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही तिथे पोहोचलेलो असताना संदीप दादांनी आम्हाला ओंकारेश्वर आणि ममलेश्वर म्हणजे हे बोटीतनं जिथे जायचं असतं तिथे आम्हाला नेऊन आणलं त्यांनी. आता ओंकारेश्वर ममलेश्वर हे आपल्याला माहिती आहे, आपल्या स्थानावर पण आपण 12 ज्योतिर्लिंगांचं स्तोत्र म्हणतो. तर ज्योतिर्लिंग म्हटल्यावर माझ्या मनात खूपच अपेक्षा होती की इथे खूपच काहीतरी आता भव्य दिव्य दिसणार आणि भारी अनुभव काहीतरी येणार. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन मी जेव्हा बघितलं तेव्हा एक छोटस होमकुंड असावं. आपण अग्निहोत्र करतो तसं छोट्याशा होमकुंडात एखादा छोटासा नारळ ठेवलेला असावं तसं ओंकारेश्वराचं लिंग होतं छोटस. तेही बेलपत्रांनी झाकलेलं म्हणजे काही दिसत सुद्धा नव्हतं. आणि सगळीकडे असतो तोच प्रकार होता, आगे चलो आगे चलो. त्यामुळे तिथून आम्ही पुढे गेलो, ममलेश्वराच्या मंदिरात गेलो. ममलेश्वराचं मंदिर असं गावातनं चालता चालता अचानकच एकदम डोळ्यासमोर येतं. म्हणजे त्याला असा प्राकार वगैरे काही नाहीये, पण अतिशय सुंदर दगडी बांधणीचं प्राचीन कालाचे अवशेष असलेलं आणि खूप म्हणजे आर्किटेक्चर दृष्ट्या खूप सुंदर मंदिर आहे. ते बघून म्हणजे आपली अपेक्षा उंचावते की वा काय सुंदर मंदिर आहे. आणि नेमकं आम्ही पोहोचलो तेव्हा संधी प्रकाश होता, अशी मावळतीची सूर्याची किरणं त्या वास्तूवर पडत होती त्या मंदिरावर आणि खूपच सुंदर दिसत होतं ते. आतमध्ये गेलो तर सगळं हिरव्यागार टाईल्सनी मढवलेलं मंदिर होतं आणि तिथेही ती शाळुंका होती. ते बघितल्यावर माझ्या मनात काहीच हललं नाही. म्हणजे माझी निराशाच झाली म्हणा ना की अरे एवढं ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला आपण गेलो. ज्योतिर्लिंगांचा दोष नाही, आपण बाह्य रूपाकडे बघत असतो हा आपला दोष. पण तिथे काहीच माझ्या मनात हललं नाही. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही गजानन महाराजांचं देखील ओंकारेश्वरला मठ म्हणा आश्रम म्हणा आहे तिथे आम्ही गेलो. त्या कमानीत नुसतं पाऊल टाकलं आणि खरंच इतका वेगळा अनुभव आला. समोर सुंदर हिरवळ होती, हिरवळीवर शुभ्र संगमरवरातलं मंदिर होतं. असं वाटत होतं की जशी काही कमळाच्या पानांवर एखादं श्वेत कमलच उमललेलं आहे. आणि आम्ही जाऊन पोचलो ती वेळ सायंकाळची होती. आश्रमात पूर्ण शांतता होती, पण ती शांतता भेसूर नव्हती. जसा देवासमोर तेवणारा मंद नंदादीप असतो तशी मनाला अतिशय प्रसन्नता देणारी ती शांतता होती. आपलं मन सुद्धा तिथे शांत होऊन जावं, सगळे विचार विलीन होऊन जावे अशी ती शांतता होती. मैयाचंच ते मंदिर होतं आणि जसं राष्ट्रगीत चालावं तशी नर्मदा मैयाची आरती अतिशय सुस्वर आणि संयत स्वरात तिथे चालू होती. आता मैयाच्या काठी सगळ्याच तऱ्हेचे भक्त येतात, कच्चे येतात, लुच्चे येतात, सच्चे येतात है ना. तिच्या आरतीतच आहेत की शठ नट सगळेच जण तिथे असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला आवडेल त्या स्वरात आवडेल त्या पीच मध्ये तिची आरती करत असते. पण गजानन महाराजांच्या आश्रमात जी आरती तिथे चालू होती ती खरोखर ऐकण्यासारखी होती. म्हणजे आरती का करावी हे मन शांत करण्याचं सामर्थ्य त्या स्वरांमध्ये होतं. आणि
आश्रमात ठिकठिकाणी जे सेवेकरी होते ते जसं राष्ट्रगीत चालू असताना आपल्याला जिथे ज्या क्षणी कानावर पडेल तिथे जसं आपण स्तब्ध उभे राहतो मानवंदना देण्यासाठी, तसे ते सेवेकरी ठिकठिकाणी स्तब्धपणे उभे होते आणि आरती म्हणत होते. अतिशय रोमांचकारी अनुभव होता. म्हणजे शिस्त सुद्धा बघण्यात एक आनंद असू शकतो. त्याच्यानंतर आरती संपली आणि ते सगळे सेवेकरी एक रांग करून खाली उतरले आणि एका सेवकाकडे त्यांनी डोक्यावरच्या पांढऱ्या टोप्या काढून सगळ्या त्यांनी तिथे दिल्या. आणि बडबड नाही, गप्पा नाही, टप्पा नाही, काही नाही. अतिशय मौनात शांतपणे शिस्तीत ते सगळेजण तिथून त्यांच्या त्यांच्या कामाला गेले. आम्ही त्या मंदिरात गेलो. तिथे कुठलाही भपका नव्हता. अगदी मंदिराच्याच बागेत उमललेली जी फुलं होती त्याची इतकी कलात्मक तऱ्हेतऱ्हेची फुलं रचून त्यांनी तिथे सुंदर रांगोळी किंवा आरास केलेली होती. आणि ते बघून असं वाटलं की वाह, मंदिर असावं तर खरोखरच असं, की जिथे आपल्या मनाचं सांत्वन होतं, जिथे आपल्या मनाला शांत करण्याचं सामर्थ्य आहे, असं खरंच मंदिर असावं. आणि तो गजानन महाराजांच्या मंदिरात तो अनुभव आला. असं वाटत होतं की तिथून निघूच नाही. पण संस्थांचा कारभार अतिशय पारदर्शी असल्यामुळे तिथे जे येतात त्यांनाच राहायला जागा मिळते वास्तव्याला. आणि संदीप दादा म्हणाले की 40 जणांना घेऊन अचानक येण्याची रिस्क मी घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे आपण इथे वास्तव्य करणार नाही. त्यामुळे तिथून आम्ही आमची जो यात्री निवास होता तिकडे आम्ही परत आलो. पुन्हा एकदा प्रदीप पाठकांचा कहाणीमध्ये एंट्री किंवा प्रवेश झाला. त्यांनी बाकीचे सगळेजण तिथे असताना मोजक्याच 4 जणांना निमंत्रण दिलं की माझ्याबरोबर एका ठिकाणी तुम्ही चला, आपण जेवणाच्या वेळेच्या आत परत येऊया. आणि आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. त्यांना सुद्धा धड पत्ता माहिती नव्हता की आपल्याला कुठे जायचं. तर आता मला कळलंय की आम्ही कुठे गेलो होतो. आम्ही बडवाह इथे गेलो होतो आणि तिथे श्रीराम महाराज यांचा आश्रम होता. 13 कोटी रामजप केल्यावर प्रत्यक्ष श्रीरामाचं दर्शन होतं असं म्हणतात. आणि या श्रीराम महाराजांनी 13 कोटी जप केल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष श्रीरामरायांनी दर्शन दिलेलं आहे असं म्हणायचे. त्यांच्या आश्रमात आम्ही जाऊन पोचलो आणि महाराजांचं दर्शन आम्हाला झालं. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांसारखी पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर पांढरे शुभ्र केस, असे आणि वयोवृद्ध वाटण्यासारखे ते होते. पण रामरक्षेत जे वर्णन आहे, नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, तसे त्यांचे डोळे त्यांच्या केशसंभाराला किंवा वयाला न साजेसे अतिशय उत्फुल्ल आणि एखाद्या तरुणाला लाजवतील असे आणि अतिशय प्रेमळ डोळे होते. त्यांचं दर्शन झालं, ह्यामुळे खूपच भाग्य वाटलं. पण अजून भाग्याची परामावाधी व्हायची होती. प्रदीप पाठकांना गुरुदीक्षा मिळालेली नव्हती आणि त्यांची खूप इच्छा होती की आपल्याला गुरुदीक्षा मिळावी. आणि त्याप्रमाणे त्यांनी श्रीराम महाराजांना विनंती केली. आमच्याबरोबर ओंकार होता, जो व्यवसायाने सुवर्णकार आहे, त्यामुळे त्याच्याकडे मुहूर्त वगैरे सगळं मोबाईलवरच होतं. त्यांनी बघितलं तर अतिशय उत्कृष्ट मुहूर्त होता गुरुदीक्षा घेण्यासाठी. आणि त्या मुहूर्तावर डॉक्टर प्रदीप पाठकांना गुरुदीक्षा मिळाली आणि आम्ही भाग्यवान ठरलो की तो सोहळा आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघता आला. तर भाग्य इथेच संपलं नाही. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा ह्या न्यायाने, किंवा आपण म्हणतो ना की अत्तर लावणाऱ्याच्या हाताला सुद्धा सुगंध येतो, तसं प्रदीप पाठकांबरोबर आम्हीही 3 जण असल्यामुळे श्रीराम महाराजांनी आम्हाला सुद्धा विचारलं. मला त्यांनी विचारलं, बाळ तुला काय हवं? महाराज मराठीतच बोलत होते बरं का. त्यांनी आमची सगळी चौकशी मराठीतूनच केली. कुठून आलात, किती दिवस परिक्रमा करणार आहात वगैरे. मला त्यांनी विचारलं, बाळ तुला काय हवं? आता देव अचानक समोर उभा राहिला तर काय मागायचं हे आपल्याला काही सुचतं का पटकन? जे काय आपण अशी तयारी करून गेलेलो नसतो ना. पण या दिवसानंतर तुम्ही सगळ्यांनी करून ठेवा, कधी देव समोर येऊ शकतो तेव्हा काय मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आता मला अर्थातच तेव्हा असं काहीच अपेक्षितही नव्हतं आणि असं काही मी ठरवूनही गेले नव्हते. हा, कधीतरी त्या आंधळ्या आजोबांची गोष्ट मी ऐकलेली होती की जे म्हणाले की माझ्या
नातवाला राजसिंहासनावर बसलेलं मला माझ्या डोळ्यांनी बघू दे. म्हणजे त्याच्यात सगळ्यांचंच कल्याण त्यांनी करून घेतलं. पण अर्थातच तसं काही मला मागायचं नव्हतं. त्या क्षणी आपोआप जे मनातून आलं तेच मी महाराजांना म्हणाले की माझा प्रत्येक क्षण कृतज्ञतेने भारलेला असू दे. माझा प्रत्येक क्षण कृतज्ञतेने भारलेला असू दे. आणि महाराजांनी तथास्तु म्हणून माझ्या शिरावर आपला कृपाहस्त ठेवला. आणि खरोखरच त्याचं प्रत्यंतर मला आज तागायत येतच आहे. म्हणजे आज इथे मी बसणं याबद्दल सुद्धा खूप मोठी कृतज्ञता माझ्या मनात आहे आणि तो प्रवाह वाहतोच आहे अजून. तर ओंकारेश्वरला असं परिक्रमा सुरू होण्याच्या आधी हे दर्शन झालं, असा आशीर्वाद मिळाला. आता दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष ओंकारेश्वरच्या घाटावर संकल्प घेऊन आम्हाला परिक्रमा सुरू करायची होती आणि त्याच्या आधी नर्मदा स्नान करायचं होतं घाटावर. आता आपल्या सगळ्यांना स्वतंत्र बाथरूम, स्वतंत्र घर, म्हणजे ह्या सगळ्या प्रायव्हसीची आपल्याला सवय झालेली असते. कधीच आपण उघड्यावर स्नान केलेलं नसतं, नदीत स्नान केलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव नसतो. तर माझ्या सुद्धा मनात खूप प्रश्न उभे होते की बापरे, उघड्यावर कसं स्नान करणार, तिथे केवढे लोक असणार, तिथे कपडे कुठे बदलणार, आपल्याला कसं हे सगळं करता येईल. आणि खूप शंका कुशंका मनात होत्या, कारण देह म्हणजेच आपण, ही आपली कुणगाठ आपण बांधलेली असते ना. नर्मदा परिक्रमा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला सत्य कळतं की देह म्हणजे ही नाही. पण ते व्हायला अजून अवकाश होता, त्यामुळे माझ्या मनात खूप साशंकता होती की कसं हे स्नान होणार. प्रत्यक्षात मात्र खूपच वेगळं घडलं. मठामधल्या अनेक वयस्कर भगिनी होत्या, त्यांनी नर्मदा मैयामध्ये केमिकल्स किंवा रसायनं चालत नाहीत म्हणून सुंदर औषधी सुगंधी उटणी आणलेली होती, कोणी मग आणलेले होते आणि घाटावर बसून सगळ्यांनी एकमेकांना ते उटणं लावून आंघोळ घालणं, मंगल स्नान घालणं सुरू केलं. इतका सुंदर सोहळा होता तुम्हाला सांगू. म्हणजे आजही मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये ही पद्धत आहे की सासूरवाशीण आली की तिला, किंवा माहेरवाशीण आली की तिला आवर्जून स्नान घातलं जातं, पाठ चोळून दिली जाते. गावागावांमध्ये आहे ही खूप गोड प्रथा आहे. त्यामुळे कितीतरी म्हणजे नात्यांमधले बंध आणि ती वीण घट्ट व्हायला खरं किती मदत होत असेल. पण आता आपल्या शॉवरच्या काळात आपण आपण बाथरूम मध्ये जातो आणि स्नान करतो. पण तिथे हा अनुभव आला की सगळेजण जसे आपण हळद खेळतो तसे सगळे एकमेकांना उटणी चोळत होते. अगदी आजीच्या वयाच्या सुद्धा स्त्रियांना आम्ही पाणी उडवत होतो त्यांच्या अंगावर, त्यांना मगनी न्हाऊ घालत होतो. आणि अतिशय म्हणजे त्या ह्याच्यात कुठे तो थंडपणा जाणवला नाही किंवा काही नाही, इतकं असं वाटलं की संपूच नये हे स्नान. आणि असा तो मंगल स्नानाचा सोहळा झाला. मग आम्ही विधिवत संकल्प केला आणि नर्मदा मैयाच्या किनारी मैया ही कुमारिकांच्या स्वरूपात पूजली जाते. आणि आपण युजली इकडे बघतो की भिकारी जे म्हणजे भीक मागणारे जे असतात ते खूप तोंड वेंगाडत, जितकं म्हणजे त्यांना असं गरीब दिनवाणं तोंड करता येईल तितकं करून ते आपल्याला पैसे मागत असतात. भले त्यांच्या पेहरावावरनं असं वाटतं की यांना काहीच गरज नाहीये ह्याची. पण नर्मदा मैयाच्या किनारी ज्या छोट्या छोट्या मुली होत्या त्या इतक्या चलाक, चुणचुणीत आणि गोड हसून म्हणणार नर्मदे हर, आणि आपल्या 1 रुपया दे दो मैया, 1 रुपया दे दो. जास्त मागणी नसायची त्यांची, 1 रुपया दे दो. आणि त्यांचं नर्मदे हरच इतकं गोड असायचं की खरोखर म्हणजे नर्मदा मैयाच त्यांच्या रूपात. आम्ही संकल्प करताना खूप वेळ एक विधी होता ज्याच्यामध्ये आम्ही दूध सोडत होतो नर्मदा मैयाला. तेव्हा खरंच असं वाटलं की अरे, पाण्यात हे दूध वाहून देण्यापेक्षा या पिल्लांना जर देता आलं तर किती बरं होईल. पण नेहमीच आपल्या मनात जे विचार येतात ते काय आपल्याला कृतीत उतरवता येत नाही. त्यामुळे आम्ही विधिवत संकल्प केला आणि आमच्या परिक्रमेला तिथून सुरुवात झाली. ओंकारेश्वर नंतर दुसरा आमचा जो मुक्काम होता, म्हणजे परिक्रमा सुरू झाली त्याच्यानंतर आमचा दुसरा मुक्काम होता बडवानी इथे. बडवानी इथल्या बहुतेक साधकांना माहिती असेल की तिथे राजघाटावर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्थापिलेली एकमुखी दत्ताची मूर्ती आहे, म्हणून त्या स्थानाचं खूप महत्व आहे.
आम्ही सुद्धा बडवानीला पोचलो आणि राजघाटावर आमचं स्नान होणार होतं त्या दिवशी, नर्मदा स्नान. जेव्हा आम्ही तिथे स्नानाच्या जागी पोचलो तेव्हा अशी एक दगडाची फरसबंदी पायवाट अशी जाऊन हळूहळू नर्मदेमध्ये लुप्त होत होती. नर्मदेचं पाणी असं गूढ राखाडी निळसर दिसत होतं. पहाटेची वेळ होती त्यामुळे वरती सुद्धा सगळं निळसर आभा होती आणि अगदी सिनेमात एखादं स्वप्नदृश्य दाखवतात तसं सगळं स्वप्नील वातावरण होतं. पण प्रत्यक्षात म्हणजे स्वप्नील वातावरण होतं खरं, पण पायाला थंड चटके बसत होते. म्हणजे गरम ह्याचे चटके आपण अनुभवलेले असतात, पण ते दगड इतके थंडगार पडलेले होते की त्याच्यावर पाय टेकवत नव्हता. म्हणजे अक्षरशः उड्या मारतच जायला लागेल अशी अवस्था होती. आणि हे दगड एवढे थंडगार, तर आता मैयाचं पाणी किती थंडगार असेल ह्याची कल्पनाच करवत नव्हती. तरी पण हळूहळू हळू त्या दगडांवरून चालत नर्मदा मैयाच्या आतमध्ये मी शिरले. काही पावलं पुढे गेली आणि नर्मदा मैयाने जी गळामिठी घातली, पाण्यामध्ये डुबकी मारली, तिथे सगळं आवाजविरहित मौन होतं. असं वाटलं की इथेच आता राहावं आपण. काहीच तिथे कुठले विचार नव्हते, तरंग नव्हते. आणि नर्मदा मैयाची मिठी खूपच प्रसन्न करून टाकणारी होती. म्हणजे थंडी बिंडी सगळी पळवून टाकणारी होती. आणि असा खूपच सुंदर अनुभव नर्मदा मैयाने तिथल्याही स्नानाचा दिला. त्याच्यानंतर आम्ही एकमुखी दत्ताचं दर्शन घेतलं. आणि आता कपडे कुठे बदलायचे, म्हणजे एकतर आडोसा नसतो कुठे नर्मदा किनारी, आणि ओले कपडे आधीच अंगाला इतके चिकटून बसतात की ते काढायचे आणि दुसरे सुके कपडे घालायचे म्हणजे खूपच कसरत करावी लागते. आणि आपल्या शहरी यांना सवय नसते उघड्यावर बदलण्याची म्हटल्यावर तर अगदीच आपली त्रेधा तिरपीट उडते. पण गजानन महाराजांच्या संस्थानांनी ठिकठिकाणी घाटावर अशा पत्र्याच्या त्रिकोणी टोप्या म्हणा किंवा नळकांड्या अशा उभारलेल्या आहेत, एकच माणूस जाण्यापुरत्या. पण कमीत कमी तिथे एक आडोसा मिळतो आणि तिथे आपण कपडे बदलू शकतो. गडवानीला तसंच कपडे बदलून आम्ही तिथून आम्ही पुढे प्रस्थान केलं. पुढे प्रस्थान केल्यावर रोजच आमचा असा नियम असायचा, जसं संदीप दादांनी सांगितलं होतं तसं, की रोज सगळ्यांच्या नर्मदा जलाच्या बाटल्यामध्ये ठेवायचो आम्ही, भोवती गोल करून बसायचो आणि मग नर्मदेची आरती, अष्टक, गायत्री असं सगळं म्हणून संदीप दादा आमच्या समोर हात जोडून उभे राहायचे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कसा प्रवास करणार आहोत मग त्यात ते सांगायचे की काही सामान तुम्ही काढून ठेवा, सगळ्या बॅगा बाहेर काढणार नाही आहोत वगैरे वगैरे सगळ्या सूचना द्यायचे. आणि ते ऐकून मग आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये जायचो. आता थंडी इतकी होती आणि कपड्यांचे 5च जोड घेतलेले, त्यामुळे प्रत्येक मुक्कामात पहिला अजेंडा काय असायचा की खोलीवर पोचलो रे पोचलो की पहिले कपडे धुवून वाळत घालायचे. पण रात्रभर तापमान इतकं खाली यायचं की ते कपडे सुकलेत की ओलेच आहेत तेच कळायचं नाही, कारण ते इतके गारठलेले असायचे कपडे. आता आम्ही राजपिपला इथे म्हणजे गुजरातमध्ये आम्ही प्रवेश केला. त्यापूर्वी आम्ही शहाद्यात पण महाराष्ट्रात, ज्याला दक्षिण काशी म्हणतात आणि जिथे गेल्याशिवाय आपलं काशी यात्रेचं पुण्य फलित होत नाही असं म्हणतात, तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. तो दिवसाचा प्रवास होता आणि रात्री आम्ही राजपिपला इथे गुजरातमध्ये आम्ही पोहोचलो. त्या लॉजवर मस्त भरपूर गरम पाणी वगैरे अवेलेबल होतं, त्यामुळे बरं वाटलं की आता मस्त गरम पाण्याने स्नान करता येणार. ती अशी छोटीशीच खोली होती. आता इथे जशी सतरंजी घातलेली आहे समोर, तशी छोटीशी खोली होती आणि सगळे स्त्री पुरुष मिळून एकत्र मोठ्याने चांगलं नर्मदा अष्टक वगैरे म्हणायचो, आरती म्हणायचो. त्यामुळे सगळ्यांचे असे स्वर एकात एक मिसळून असं खूप छान धीर गंभीर स्वर असं ऐकायला खूप मनावर छान परिणाम करायचे. छोटीशी खोली असल्यामुळे उदबत्त्यांचा सुगंध पण खूप तिथे दाटला होता. आणि माझी एक सवय होती की सगळं हे झाला, कार्यक्रम आटपला की तिथेच बसून न उठता मी गुरु मानस पूजा करायचे. तर त्या दिवशी सुद्धा मी तशीच बसले होते तिथे आणि मानस पूजा करत होते. आजूबाजूला खूप गजबज चाललेली होती. कोणी सतरंजा उचलून घड्या घालत होतं, कोणी काय खुर्च्या सरकवत होतं, कोणी संदीप दादांना काहीतरी उद्याबद्दलच्या शंका विचारत होतं. आणि असं सगळं गजबज गजबज चालू असताना, कानावर पडत असताना माझे डोळे अचानक आत आत असे घट्ट मिटले जाऊ लागले आणि आपोआपच दृष्टी अशी भ्रूमध्याकडे ओढली जायला लागली.
आणि प्रयत्न केला तरी मला डोळे उघडता येईल असं भुवयांच्या मध्ये खूप ताण जाणवायला लागला आणि शरीराची अजिबात मला हालचाल करता येईल. आणि एका क्षणी अचानक स्वामी समर्थांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. तोपर्यंत मी फक्त मंदिरात किंवा फोटोमध्येच स्वामी महाराजांना बघितलेलं होतं आणि त्यात बहुतांश ठिकाणी म्हणजे तोपर्यंत मी बघितलेल्या ह्याच्यात ते बसलेली अशी मी मूर्ती त्यांची बघितलेली होती. मला जे स्वामी समोर माझ्या उभे राहिले त्यात मात्र ते उभे होते. त्यांनी लंगोटी लावलेली होती, शिरावर त्रिकोणी टोपी होती आणि दोन्ही हात खाली सरळ सोडलेले होते. आणि त्यातच म्हणजे त्या स्थितीतच त्या मनस्थितीतच मी बसलेलीच असताना माझा देह त्यांच्या चरणावर झुकलेला मी माझ्या जाणीवेनी पाहिला. आणि तुला मी अवधूत रूपात दर्शन देईल असे शब्द माझ्याच मनात उमटले आणि स्वामी दिसेनासे झाले. मला खूप वेळ हालचाल करता येईना की डोळे उघडता येईना. प्रयत्नपूर्वक थोड्या वेळाने मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सुद्धा मला कळत नव्हतं की हे दिसलं ते स्वप्न, माझ्या मनाचा काहीतरी खेळ, भास, भ्रम, की खरंच स्वामी मला दिसले होते. अवधूत रूपात दर्शन देईन म्हणजे कोणत्या रूपात दर्शन देणार? मला ते ओळखू येतील का समोर दिसले तर? कधी दिसतील? कारण अशा खूप कथा लहानपणापासून ऐकलाय की देव अमुक अमुक रूपात आला आणि कळलंच नाही की देव होता म्हणून. म्हटलं आपलं असंच व्हायचं नाही तर स्वामी कधी दिसतील, कसे दिसतील, खरंच दिसतील का, दिसले तर ओळखू येतील का, आपल्याला त्यावेळेला जाणीव राहील का, असे सगळे प्रश्न मनात पिंगा घालत होते.